नमस्कार, मी श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार. नंदुरबार शहर त्याचबरोबर जिल्ह्याची वेगवेगळी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी जे काही गुन्हेगारी करणारे जे इसम आहे, त्यापैकी एक गुन्हेगारीची जी टीम आहे, टोळी आहे, त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्या विरुद्ध जे काही त्यांचे विरुद्ध जे दाखल गुन्हे आहे आणि त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, त्याचं पूर्ण अवलोकन करून 9 लोकांची एक टोळींना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आहे. आणि सर्व जे काही त्याच्यामध्ये टोली सदस्य आहे, त्यांच्यावर खून-खुनाचा प्रयत्न व इतर प्रकारचे जे गंभीर गुन्हे आहेत, ते दाखल आहे. तर अशा पद्धतीने 9 इसमांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे. सर शहरात बसल्यात आणि असे सगळे गुन्हेगार त्यांच्यावर देखील अशी काही कोणतीही कारवाई जी पुढील काळात होईल असं ही कारवाई रूटीन पद्धतीने होत राहते आणि आता या प्रस्तावानंतर देखील अजून काही प्रस्ताव आहे. अजून काही गुन्हेगारीची टोली त्याचबरोबर गुन्हेगार आहे, ज्यांच्यावर जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि माझं आवाहन आहे. जिल्ह्यामध्ये एक शांतपूर्ण वातावरण त्याचबरोबर एक भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस तत्पर आहे आणि अशा कुठल्याही प्रकारची व्यक्ती किंवा त्यांची अशा प्रकारची कृती वर कोणाला काही अडचण किंवा समस्या असेल तर त्यांनी तात्काळ अशा व्यक्तींविरुद्ध तक्रार करावा. विशेष करून डायल 112 डायल 112 चा वापर करून तत्काळ संबंधित पोलीस स्टेशन त्याचबरोबर नियंत्रण कक्ष व डायल 112 कंट्रोल रूमला ही माहिती समस्याबद्दल द्यावी, जेणेकरून अशा गुन्हेगारांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.